काल रात्री 2:30 वाजता त्याला नेपाळमधून पुण्यामध्ये आणण्यात आलं होतं, बेड्या ठोकल्या होत्या। आज त्याच्यावर केस सुरू होणार आहे, त्याला कोर्टामध्ये हजर केलेलं आहे। पिंपरी आणि चिंचवड पोलिसांनी ही अटक केली होती। आता तो पुण्याच्या कोर्टामध्ये उपस्थित आहे। गेले काही दिवस वैष्णवीचं बाळ रस्त्यावर सोडल्यानंतर निलेश फरार होता। तो चक्क नेपाळपर्यंत गेला होता, मात्र त्याला पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून पकडलं आणि पुण्यामध्ये काल परत आणलं। आपले प्रतिनिधी सागर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं काय होतंय। नक्की आपण जर पाहिलं तर निलेश चव्हाणला आता शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर केलेलं आहे। रात्री पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला 2:30 वाजता बावधान पोलीस स्टेशनमध्ये हजर केलं। या सर्व घटनांचा आढावा साम टीव्हीवरती आपण पाहतोय आणि साम टीव्हीचे प्रतिनिधी रात्रीपासून बावधान पोलीस स्टेशनमध्ये होते। सचिन आपल्यावर। सचिन, काय घटनाक्रम आहे सगळा? निलेश कुठे कुठे पळून गेला होता आणि कशा पद्धतीने त्याला ही अटक करण्यात आली? खरं तर आपण पाहतोय की गेले 10 दिवसापासून निलेश हा पिंपरी चिंचवड पोलिसांना गुंगारा देत होता। ह्या 10 दिवसामध्ये त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास केला आहे। हा प्रवास 3 राज्यातून केला आहे आणि 3 राज्यातून जात असताना त्यांनी पुणे, मुंबई, दिल्ली मार्गे उत्तर प्रदेशमधून परत तो नेपाळमध्येही जाऊन काही दिवस राहिला। एकूण हा 10 दिवसाचा प्रवास खरं तर धक्कादायक होता। यामध्ये त्यांनी पोलिसांना प्रत्येक ठिकाणी गुंगारा दिला। हे जाताना त्यांनी सोबत काही रक्कम ठेवली होती, ती रक्कम वापरली। सोबत 2-3 मोबाईल होते त्याच्यात, तेही मोबाईलचा वापर करून याच व्यतिरिक्त त्यांनी 6 ते 7 वेगवेगळी सिम कार्ड जे आहेत ती ठेवली होती आणि या सिम कार्डच्या माध्यमातून तो संपर्क साधत होता। जे गेले 10 दिवसामध्ये खरं तर निलेशनी वैष्णवीच्या आईवडिलांना धमकावल्याचा आरोप त्याच्यावर आहे आणि या प्रकरणी खरं तर पोलीस त्याचा तपास करत होते, मात्र तो सापडत नव्हता। या सगळ्याचा ट्रेस करून पिंपरी चिंचवड पोलिसांनी काल अखेर सकाळी त्याला नेपाळच्या बॉर्डरवरून ताब्यात घेतलेलं आहे। हे ताब्यात घेतले जात असताना त्याची सगळी मेडिकल रात्री 2 वाजता केलं। त्यानंतर बावधन पोलिसांनी ताब्यात म्हणजे गुन्हे शाखेकडून बावधन पोलिसांच्या ताब्यात दिलं। धन्यवाद सचिन आणि सागर। अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असता। रात्री अपरात्री उपस्थित राहून सामच्या दर्शकांसाठी ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद। आपण पाहू शकतोय त्याला आता कोर्टामधनं बाहेर आणण्यात येतंय, त्याच्यावर आज खटला सुरू होईल।